कोथरूडमध्ये असणाऱ्या कचरा डेपोचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. इथले नागरिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, ते वारंवार प्रश्न उठवत असतात की इथलं कचऱ्याचं जे संकलन आहे किंवा जे कचऱ्याचं इथलं मॅनेजमेंट ते व्यवस्थित होत नाही. 2 ते 3 महिने कचऱ्याचा ढीग असाच पडलेला असतो, जेणेकरून परिसरामध्ये दुर्गंध पसरते किंवा रोगराई पसरण्याची शक्यता असते. आपल्यासोबत किरण अडगळे आहेत, ज्यांनी हा मुद्दा जे आत्ता उचललेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, माझं नाव किरण रामचंद्र अडगळे. मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. मी दरवर्षी हा मुद्दा घेतो. काय माहिती का, आमचं कोथरूड मला स्वच्छ ठेवायचं आहे, म्हणजे कुठेही कचरा दिसला ना पाहिजे. दरवेळी कचरा दिसला ना मला बरं नाही वाटत. काय माहिती, इथं चांगली लोक राहतात, मोठमोठी लोक राहतात, खासदार म्हणा, आमदार साहेब म्हणा, बाकी सामान्य नागरिक म्हणा. कोथरूड स्वच्छ राहिलं पाहिजे, कुठेही दुर्गंधी पसरली नाही पाहिजे. बाजूला कोथरूड हॉस्पिटल आहे, बाजूला हॉटेल लाईन आहे, आणि नागरिक पण व्यवस्थित असतात ना, त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. माझं हे ध्येय आहे. आणि मला 2-3 नागरिकांचा फोन आला, किरण भाऊ परत वाढलाय कचरा आणि आम्हाला वाचाचा त्रास व्हायला लागलाय. त्यासाठी मी काल आलो, त्याची पाहणी केली, मी फोटो काढले, सगळे प्रशासन अधिकाऱ्यांना पाठवले. नायकल साहेब सगळ्यात भारी माणूस आहे, त्यांना मी फोटो पाठवले. त्यांनी आता जस्ट बघा तुम्ही, आता काम चालू केलंय. पण हे वारंवार सांगणं बरं वाटत नाही मला. तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा. रोजचा रोज कचरा उचलला पाहिजे. झिरो गार्बेज म्हणून पद्धत असते एक प्रकारे, त्यानुसार काही ठेवू नका, दिवसा काही ठेवू नका, लगेच हलवा, है ना. म्हणजे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे, एकदम क्लीन पाहिजे. तर आपण इकडे बघू शकतो, हा कोथरूडचा जो कचरा डेपोचा परिसर आहे, कोथरूडच्या मध्यभागी आपण म्हणू शकतो हा परिसर आहे. तिथं आपण बघू शकतो दवाखाना आहे, मेट्रोची लाईन चाललेली आहे, इथं मेन रोड आहे जिकडनं कचऱ्याच्या गाड्या जात असतात. पावसाळ्यामध्ये खरं तर खूप त्रास होतो. 2 हॉस्पिटल आहे, इथं एक हॉस्पिटल आहे, ते साईक हॉस्पिटल म्हणून एक आहे, आणि एक कोथरूड हॉस्पिटल आहे. म्हणजे बघा ना, इथं हॉस्पिटल आणि इथं छोट्या मुलांची शाळा आहे. पण कसं होणार आहे बघा ना, या समोरच्या इथं 2 मिनिटाच्या अंतर आहे. ते काय लहान मुलांचं प्रकृती म्हणजे तब्येत कशी राहणार, ठणठणीत राहणार का? आता वातावरण पण खराब असतं सारखं. तर आणि हे असं ठेवणं बरोबर नाहीये. कंटिन्यू व्यवस्थित क्लीन पाहिजे. आता मी काल केलं, व्हिडिओ पाठवला साहेबांना, तर साहेबांनी लगेच दखल घेतली. पण हे वारंवार असं दखल घेणं बरं वाटत नाही, वारंवार आपण फोटो पाठवणे बरं वाटत नाही ना. साहेबांनी जे कोण अधिकारी आहे, DSI आहे, त्यांना सक्त ताकीद दिले पाहिजे की हा राहिला नाही पाहिजे कचरा. तर कचऱ्याचं संकलन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे. 2-3 महिने ज्या कचरा इकडे साचलेला असतो, जेणेकरून दुर्गंध ज्या वातावरणामध्ये कोथरूडकरांना त्याचा त्रास होत असतो. इकडे दवाखाने आहेत, छोट्या पोरांची शाळा आहे, असं म्हणणं यांचं की त्यांना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न परत निर्माण होत आहे. मेन रोड तिकडनं चाललेला आहे, कचऱ्याच्या गाड्या तिकडनं जात असतात, तो गाळ तिकडे पडलेला असतो. पावसाळ्यात पाणी तिकडं साचल्यानंतर गाड्या तिकडं त्या गाळामुळे स्लिप होतात. बरेच अपघात मागं झालेले आपण बघितलेल्या व्हिडिओजमध्ये. तर हे कचऱ्याचं संकलन व्यवस्थित व्हावं अशी मागणी इथले नागरिक करत आहेत. आता पुढं काय महानगरपालिका याच्यावरती ऍक्शन घेते किंवा कचऱ्याचं संकलन कसं होतं, कारण की इथून पुढं हे डेपो बंद करावं अशी देखील मागणी झाली होती. परंतु डेपो बंद केल्यानंतर कचऱ्याचं संकलन कसं करायचं, आणि त्या कचऱ्यानंतर परत साठूनच राहतो डेपो बंद केल्यानंतर, कारण की पर्यायी जागा अजून उपलब्ध झालेली नाहीये कोथरूडच्या डेपोला. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? डेपो बंद झाला नाही पाहिजे, डेपोला जागा पाहिजे आपल्या इथं कोथरूडला. काय माहिती का, कोथरूडचा, वारजेचा, बावधनचा सगळा इथं येऊन पडतो. बावधनच्या माणसाला वेगळं द्या, वारजेच्या लोकांना वेगळं द्या, आणि कोथरूडच्या लोकांना द्या, इथंच द्या, पण व्यवस्थित जरा शेड बीड मारून एकदम फ्रेश ठेवा. काय बाकीच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. काय माहिती का, आम्हाला कुठेतरी जाणार, परत तिकडं मागच्या गोले रोडला दिलं, एवढं घाण झाली मरणाची, सगळं कचरा बाहेर पडला. मी साहेबांना फोटो मारले, साहेबांनी ऍक्शन घेतली, नायकल साहेबांनी, तर त्यांनी व्यवस्थित काम करून घेतलं. परत 4 महिन्यासाठी घेतला. पण अशी राहिली प्रगती, तर मग तो काय परत आपल्याला मिळणार नाहीये परत डेपो. तर त्यासाठी परत कुठेतरी दुसरीकडे जावं लागेल, परत कचरा वाढणार, परत कोथरूड लोड येणार, आणि परत दुर्गंधी वाढणार, प्रदूषण वाढणार. तर प्रशासनाने लक्ष देऊन परत हे क्लीन ठेवलं पाहिजे, ही माझी मागणी आहे. धन्यवाद. तर प्रशासनाने आणि महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष द्यावं, जेणेकरून कचरा जी विल्हेवाट आहे ती व्यवस्थित लागली पाहिजे, नागरिकांना याचा त्रास झाला नाही पाहिजे अशी मागणी इथल्या नागरिकांनी सामाजिक कार्य करत आहेत. पुढे काय होतं हे जाणण्यासाठी तुम्ही न्यूज नेटवर्क 360 बघत राहा. इंस्टाग्रामवर फॉलो करा, यूट्यूबवर फॉलो करा. धन्यवाद.